यवतमाळ नागपूर महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। चापरडा गावाजवळ हा भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। पंजाबमधले एक शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेड इथं जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळते आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी। आपण पाहू शकतो या ठिकाणी ही इनोवा जी गाडी आहे PB11 CB 4963 क्रमांकाची ही पंजाबची ही गाडी आहे आणि नागपूरवरून ही नांदेड येथील गुरुद्वाराला मध्ये जाऊन दर्शनासाठी चालले होते। मात्र सकाळच्या सुमारास या ठिकाणी झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले। आपण पाहू शकतो की या ट्रकच्या पाठीमागे इनोवा कार कशा पद्धतीनं हा अपघात झाला आहे। ह्या भीषण अपघातात 4 जण ठार झालेले आहेत आणि या ठिकाणी जखमींना जो एक जखमी आहे या जखमीला या ठिकाणी नागपूरला रेफर करण्यात आले आहे, तर बाकीचे 14 जणांचे मृतदेह हे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। त्यातले 4 इसम जे आहे ते मयत झालेले आहे, ते राहणारे पंजाबचे आहे। त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर फोन होता त्यावरून आम्ही कॉन्टॅक्ट केला असता त्यांच्या नातेवाईकांना, त्यांनी माहिती दिली की ते पंजाबचे राहणारे आहे आणि ते आज रात्रीपर्यंत पोहोचतील। त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू। त्यातील एक जो जखमी होता त्याचं नाव आहे जसप्रीत नहल, त्याला आम्ही यवतमाळच्या रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे आणि पुढील कारवाई आम्ही कळमच्या म्हणजे त्यांचे PM वगैरे आहे ते आम्ही कळम येथे करणार आहोत। सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे आणि यात 4 जण जागीच ठार झाले। निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।